रामकृष्ण हरी. तुम्ही जो सध्या खाली व्हिडिओ बघताय, काल परवाची घटना, 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि बलात्कार करून तिला अतिशय क्रूर पद्धतीने मारण्यात आलं. हे बघितल्यानंतर दगडालाही पाझर फुटेल एवढी भयंकर घटना तिच्या बरोबर घडलेली. आणि हा व्हिडिओ कोणते लाईकसाठी किंवा कमेंटसाठी नाहीये. हा व्हिडिओ यासाठी आहे की लोकांना ह्या गोष्टी लक्षात याव्या की आतापर्यंत जेवढे बलात्कारी झाले त्या सगळ्या बलात्कारांना आपण कायद्याच्या हवाली केले. पण कायद्याच्या हवाली करण्यापेक्षा तो कायद्याचा गुन्हेगार नाहीच आहे. तो गुन्हेगार आहे त्या 13 वर्षाच्या छोट्या मुलीचा, निरागस मुलीचा. तो गुन्हेगार आहे त्या निरागस मुलीच्या आईचा, ज्या आईने तिला 9 महिने पोटात वाढवलं. त्या आईची तळतळाट काय असेल, त्या आईची तळमळ काय असेल त्या मुलीबद्दल. आपण रात्रभर कॅन्डल लावून बसतो, त्या फोटो समोर कॅन्डल लावतो, रात्रभर बसतो, त्याचा काहीच उपयोग नाही. माझं एक म्हणणं आहे की त्या गुन्हेगाराला तुम्ही त्या गावकऱ्यांच्या आणि त्याच्या परिवाराच्या हवाली करा. कारण तो गुन्हेगार त्या मुलीचा आहे, त्याच्या कुटुंबाचा आहे, कायद्याचा नाही. कारण आतापर्यंत कायद्याने कोणत्याच बलात्काराबरोबर कठोर शिक्षा केलेली नाहीये किंवा कठोर कायदा केलेला नाहीये. आणि मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओवर मला अशा बरेच कमेंट आल्या होत्या की मुली छोटे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात, मुली छोटे कपडे घालून बाहेर फिरतात म्हणून बलात्कार होतात. अहो, ही 13 वर्षाची मुलगी घरात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या अंगावर चांगले कपडे असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यामुळे तुमची नजर बदला, दृष्टिकोन बदला. चूक प्रत्येक वेळेस मुलीतच नसते. रामकृष्ण.